नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 8वा वेतन आयोगासंदर्भात लोकसभेतून मोठी अपडेट समोर येत आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता 8वा वेतन आयोगासंदर्भात लोकसभेतून मोठी अपडेट काय येत आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 8वा वेतन आयोगासंदर्भात लोकसभेतून मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण सविस्तर। बिग अपडेट फ्रॉम लोकसभा रिगार्डिंग द 8th पे कमिशन। सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजे 8th पे कमिशन संदर्भात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। बघा, लोकसभेत प्रश्न उपस्थित। नवीन वेतन आयोगासंदर्भात लोकसभेत खासदार आनंद भदौरिया व TR बाळू यांनी प्रश्न उपस्थित केला होता। सदर प्रश्नास केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या ठिकाणी उत्तर दिले आहे। बघा, प्रश्न नेमकं काय होतं। सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी दिलेली आहे, परंतु सदर 8वा वेतन आयोग या समितीसाठी अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती का करण्यात आलेली नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता। आणि वित्त मंत्री पंकज चौधरी यांचं या प्रश्नाला अनुसरून उत्तर काय होतं बघा। वरील प्रश्नांना अनुसरून केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर देत म्हणाले की 8वा वेतन आयोग हा तेव्हाच लागू केला जाईल ज्यावेळी वेतन आयोगामार्फत शिफारसी करण्यात येईल। यामुळे आता 8वा वेतन आयोग लांबणीवर जाणार हे निश्चित आहे, कारण 8वा वेतन आयोगाची घोषणा होऊन 6 महिने झाले तरीही अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही। यामुळे खासदारांची नवीन वेतन आयोगाच्या अध्यक्ष सदस्य निवडी तसेच टर्म्स ऑफ रेफरन्स या विषयक माहिती मागवण्यात आलेली आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या 8व्या वेतन आयोगासंदर्भात म्हणजे 8th पे कमिशन अपडेट म्हणजे बिग अपडेट फ्रॉम लोकसभा रिगार्डिंग द 8th पे कमिशन म्हणजे 8व्या वेतन आयोगासंदर्भात लोकसभेतून ही मोठी अपडेट ही समोर आलेली आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।